जय भीम. तर आपण काल बघितलंच असेल मित्रांनो, किती अतिशय लोकशाहीची किती क्रूर प्रकारे हत्या झाली. शिक्षण हे आपल्या हक्काचं असतं, हे कोणाचं बापाचं नाहीये. काय मागायला गेलो होतो आपण? धर्मेंद्र प्रधानचा इस्तिफा. बरं ना, एवढंच होतं आपला उद्देश. आणि आपण हे आंदोलन अतिशय शांतता पद्धतीने आपण हाताळण्याचा आपण प्रयत्न तिथं करत आहात. आपण हे बघत आहोत. मी काही न्यूज वगैरे मी रात्री पण काही बघितल्या. त्या दिल्ली पोलिसांनी काय केलं, तिथं आंदोलन भडकावं म्हणून तिथं दगडांच्या ट्रकच्या गाड्या आणल्या, ज्या फुटलेल्या काचांच्या गाड्या आहेत त्या आणल्या, सिव्हिल ड्रेसमध्ये लोक पाठवले, ना लोकांना मारलं. मुलगी बघितली नाही, मुलगा बघितलं नाही, जोराने डायरेक्ट ताकद लावली, ताकद लावून मारलं, लय बेकार मारलं. ठीक आहे, मी मान्य करतो तुम्हाला वरून ऑर्डर असेल, ती ऑर्डर तुम्ही फॉलो करत असणार, बरोबर आहे तुमचं म्हणणं. अहो पण इतकं क्रूर पद्धतीने, इतकं म्हणजे लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे, माहिती आहे का? आता मित्रांनो, तुम्हाला आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. कारण बाबासाहेब काय म्हणतात, अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, बरोबर. म्हणून तुम्ही मी गुन्हेगार नाही आहेत, तुम्ही मी या भारताचे नागरिक आहेत. आणि हा देश आपला आहे, कोणाच्या बापाचा नाहीये. म्हणून आपण आज नाही आवाज उठवणार तर कधी आवाज उठवणार? कधी उठवणार? हा देश RSS ने चालवत, हा देश RSS ने चालवत, हा देश नाही चालवत, हा देश भारतीय संविधान चालवतो. कोण चालवतो? भारतीय संविधान. आणि हा देश भारतीय संविधानावरती चालणार. पण यांचं वारंवार काही ना काही चालूच आहे. तुम्ही बघत येत. आणि काही अंधभक्त, खरंच माझे त्या अंधभक्तांना बघून दया येते. हे अंधभक्त असे झालेत ना मित्रांनो, खरंच अभ्यास करणारे सुद्धा अंधभक्त आहेत. बरं, तुम्हाला वाटत असेल अंधभक्त फक्त घरी बसून वगैरे, अभ्यास करणारे सुद्धा अंधभक्त आहेत. यांना महापुरुष समजतात, यांना चांगल्या प्रकारे समजतात, हे महापुरुष वाचतात सुद्धा. पण फक्त कुठे वाचण्यापर्यंत मर्यादित, इम्प्लिमेंटेशन काहीच करत नाही. यांच्यामध्ये काही नैतिक गुण नसतो, काही नसतो.